चला आता आपण देशाचा सर्वात पहिला प्रॉब्लेम डिस्कस करूया. पहिला प्रॉब्लेम काय आहे की रुपयाचा भाव कमी होतोय आणि डॉलरचा भाव वाढतोय. पण हे असं का होतं? त्याला 3 प्रमुख कारण आहेत. त्यातलं पहिलं जे कारण आहे ते आहे ट्रेड डेफिसिट. एकदम सिंपल भाषेत सांगतो. समजा तुमचा महिन्याला पगार 50,000 आहे, पण तुमचा खर्च 1,00,000 असेल तर तुमचा अख्खा बजेट कोलमडणार ना. आपल्या देशाचं पण तेच होतं. बघा कसं सांगतो, जेव्हा आपला देश बाहेरच्या देशामध्ये प्रोडक्ट पाठवतो ना विकायला, तेव्हा त्याला एक्सपोर्ट म्हणतात. तेव्हा आपल्याला संधी असते की आपण डॉलरमध्ये पैसे कमवू, आणि जेव्हा डॉलर आपल्या देशात येतात ना, तेव्हा आपला रुपया वाढायला सुरुवात होते आणि डॉलर घसरायला सुरुवात होते. पण या उलट आपण उलटच करतो की आपला देश बाहेरच्या देशामधून जास्त प्रोडक्ट विकत घेतो, त्याला इम्पोर्ट म्हणतात. आणि जेव्हा आपण बाहेरच्या देशातून प्रोडक्ट विकत घेतोय तेव्हा आपल्याला त्यांना काहीतरी पेमेंट करावं लागेल ना, तो डॉलरमध्ये करायचा असतो. त्याच्यामुळे आपल्याला डॉलर लागतात पे करण्यासाठी. मग आपण डॉलरचा भाव वाढवायला सुरुवात करतो आणि आपला रुपया घसरतो. म्हणजे जेव्हा आपण जास्तीत जास्त एक्सपोर्ट करू तेव्हा आपल्या देशाचा रुपया वाढेल, डॉलर कमी होईल. पण या उलट आपण उलट करतोय ना, की आपण इम्पोर्ट जास्त करतोय, आणि हेच कारण आहे ज्याच्यामुळे आपला रुपया घसरत जातोय आणि डॉलरचा भाव वाढत जातोय.